अरे अक्षा, अरे हे उलट धरतात का बावळट? हा मग काय धरायचं धर असं धरायचं का? हा साहेब करा ना चालू तेवढं काय त्या बाया काय ते म्हणल्या लावा कुठून मोजायचं कसं काय करायचंय मशीन तर लावलंय मस्त पण आता त्यांचं काय चाललंय पाणी आणायला गेल्या ना अजून याय ना डोक्यावर सूर्य आलाय कारण साहेब इथं सावली दिसना लवकर किती वेळ झालं ग चल म्हणते तरी आवरी ना तू पटपट. मग तू काय फुकट काम करतोय का? लावली का मशीन? काढावला मशीन लावली का? लावली ना आता हे काय चालू आहे ना काम चालू आहे ना कधी चालू करणार आहे तुम्ही? ते दोघं नवरा बायको आले तुम्ही काम चालू करणार आहेत का काय? अहो मग ये आता मला सांगा ना साहेब सांगा ना आता काय मी म्हणलं होतं पाणी आणते पण पाणी अजून काही सुटलं नाही नळाला म्हणून म्हणलं तोपर्यंत मशीन लावले का नाही बघून यावा. करू चालू करू हा अक्षय ऐका ना ती बाई आली ना ते बांध काही हे करून द्यायचे नाही. मी असते पुण्याला एकतर. हे बघा साहेब मी 25 वर्षापासून तिचा वावर खाते 10 गुंठे. तुम्ही एक काम करा ही तुमची मोजणी उचला. ह्या गावातल्या लोकांनी काड्या केल्या तर तुम्ही 10-5 देते तुम्हाला मी. बाई 10-5 देता का साहेबांनी 50 वर्ष झाले लाज नाही घेतली कोणाकडून आणि तुम्ही आम्हाला लाज देता का? साहेब नाही बोलत आणि तुम्ही कशाला बोलत शांत बसा ना. ऐका ना सारं मी असे आपण मॅनेज करून घेऊ ना. ऐका ना बाई ऐका ना ती बाई असते मुंबईला. ते म्हणले नाही असिस्टंट कडे देऊ मग माझ्यासोबत बोला ना तुम्ही. अहो ऐका ना साहेब काय लाज घेतात का? अहो तुम्ही नका ना मध्ये बोलू आम्ही आमचं बघून घेऊ ना. हा लाज घेणार वाटलं आम्ही तुम्हाला. अहो, ऐका ना लाज नाही म्हणत आहे आम्ही. एक तर उपाशी तापाशी काम करतो तुमच्या तिकडे भांडणं झाली बरं, ऐका ना. आम्हाला हे चाललंय साहेबांना तरी थोडे देते तुम्हाला जास्त देते तुम्ही समजून घ्या ना थोडस. हा हे उचला हे मशीन जा बरं घेऊन. हा ती बाई आली की परत इथं भांडण ते नाहीच होऊ शकत मॅडम आम्ही लाज घेणारे नाही आम्ही सरकारी माणसं आहेत मॅडम. अहो तुम्ही सरकारी असले तरी काय झालं तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भेटलो काय हरकत आहे. आणि मला एक सांगा मशीन तर तिकडं परत सांगतोय ना. हा ऐक ना तिकडं वावर आहे तिकडं मोजायचं आणि मशीन काय इथं लावली? अहो हे जीपीएस आहे 9 किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा खेचित आहे. अच्छा हा त्याच्यामुळे इथून आता तो ती काढण्यासाठी इथून दिसतंय. हा का हा सारं पण त्याच्यात येतं. मला काय म्हणायचं डायरेक्ट लाईव्ह सॅटेलाइट मी दिसतो वरून डायरेक्ट. पण मला काय म्हणायचं अहो तुम्ही शांत बसा ना. मला काय म्हणायचं घ्या ना मिटून फक्त घ्या ना. नाही हो अहो 10-5 देते ना. मॅडम माझ्यासोबत बोला साहेबांनी किती वेळ सांगितलं असिस्टंट आहे मी त्यांचा. अहो आमच्या असिस्टंट कळतं का तुम्हाला असिस्टंट कळतं, पण गावातले माणसं आहेत ना लय काड्या घालणार आहेत आमच्या. हा, त्यांनी सांगितलं त्या बाईला आली ती बाई. मला पैसे देतात काय? अहो पगार काय कमी काम पण तुम्हाला म्हणते ना मोजूनच घेऊ नका ना उचला ना तुमची मशीन न्या ना. मोजून नाही घ्यायचं मोजूनच जाणार आहे आम्ही मोजून नाही घ्यायचं. अहो तुम्ही 10-5 जास्त देते. 5 नको आम्हाला जादा. करतोय सकाळ धरून उपाशी राहिलो वरून ऊन लागत आहे तुम्ही तिकडे भांडत वाद करत बसले. पण आम्ही तुम्हाला अंधारात कवाचे येऊन बसलो तर आम्ही तुम्हाला काही कळतं का? अहो पण तुम्हाला डाव्या हाताने देते उजवे पण नाही देत. अहो आम्ही तसं काही घेत पण नाही आणि आम्हाला ते जमत पण नाही. कोणाच्या चहाला निमतळी नाहीत आम्ही. अहो मी आणि तुम्ही ना या बाबतीत परत बोलू पण नका. ऐका ना साहेब तसं नाही म्हणत पण मी थोडस करा ना मदत थोडीशी. अहो नाही हो. अजिबात होणार नाही मदत अजिबात. असं- ए, असं मॅडम केल्याने चलन ए, का? मॅडम. अजिबात जमणार अहो, नाही. ऐका नाही, ना. नाही, अजिबात नाही होणार. चहा पाण्याचं बघते ना मी सगळं तुमचं. अजिबात काय होऊ शकत ऐका ना. नाही सांगतो तुम्हाला. हा. तुम्हाला म्हणलं होते गाडी घेऊन चाला म्हणून. इकडे कुठे आणते खड्ड्यात तिकडे लावायची काय गरज होती काय एवढं उन्हात आणत पाय चालवलंय मला. पंचर झाली मग आता पंक्चर झाली असती का लगेच माझ्यामुळं. एक तर तू माग बसले गाडी पुढून उचल ती माहितीये का? हा ना मग इत चाललं जाऊ दे आपलं ते बघा त्या बायाने तिकडे काय केलंय ते. हा चल हा, चल. काय मुळे झालंय सगळं लक्ष ऐकतो घरात. ओ माझ्यामुळे तुमच्यामुळे झालंय मी तिकडचं बघायचं की इकडचं बघायचं. तू आहे ना लोकांचेच भांडणं मिटव घरचे लोकांची भांडणं कोण भांडणं मिटव? म्हणजे तुम्ही आहेत ना तुम्ही काय आलात बरं. तू काय आलाय? मग तुम्ही काय करता मी ते बाऊसरचं बघायचं ते लोकांचं बघायचं का तुमचं बघायचं. तू तिकडं भांडणं मिटली लोकांचे घरचे मिटव ना आता. आता माझ्या संग एवढे बांधले आता त्या बाया संग बांधले असते तर काय झालं असतं 10 गुंठे दाबली नसतील अशी जागा तिने. तू टाकलं उचलून कोण तू मग मी कोणाला आले उचलून पण पहिलेच तुम्ही झकमारी केली असते काय झालं हा, असतं. दिसते खातिक काय? 25 वर्ष थोडे नाही हा ध्यान द्यायचं होतं ना. आता बा- चाललेत बोंबलत. त्या बाई माणसाला मी काही बोलू शकत नाही तू काम आहे. नाहीतरी भित्रे बागूबाईचे हा. तुम्ही दिसतायचे चला. हा चल इथं मला बोलली ना तसं तिला बोल. अजिबात तसं होणार नाही तुम्हाला सांगतो. हे क्षेत्र जसं आहे ना नियमाने तसंच आम्ही मोजून देऊ. अहो पण घ्या की अहो 10-5 द्या ना थोडस घ्या ना. नाही बागलं का नाही बागलं 25 वर्ष खाऊन नाही बागलं अजूनही त्यांच्या माग लागली का. एवढ्याने बोलत ती तुला. केवढ्याने बोलते चिचून दे थोबड बंद कर नाही तर उचलून फेकीन इथं. फेक बरं. फेकू का बघायची माझी जागा आहे ती पुण्याची 10 गुंठे माझी लोकांच्या मुंबईला आहे ना तिकडे तरफडायचं गावाकडे यायचं नाही. आवाज खाली करून बोलायचा 5 दिवस झाले नीट जरा. वर घेऊन नाही जाणार वर नाही घेऊन जाणार. मग तुम्ही जाणार आहेत काय नाही ना मग माझ्या जागेत ना राहून द्यायचं. खाऊन खाऊन झाली लोकांचं एवढं. हे गप्पे तुझं काय खाल्लं दादा अजिबात नाही बिलकुल हालत नाही. 10 गुंठे बाय काढून द्यायचे हा. मग काय 10 गुंठे काय नाही ते नाही चालणार माझ्या पुढं. गप्पे नको सांगू
आहे ना मुंबईला तिकडे जायचं गावाकडे यायचं नाही तू आधी सांग काय मालकीन लावून गेली काय गावाची माझं आहे नाही मी मोजून घ्या मोजून मोजायचंच नाही मोजायचं आहे बंद बंद म्हटलं ना मी बंद बंद नाही मोजून घ्या नाही, नाही. बंद घ्यायचं मोजून घ्यायचं नाही मी आधी सांगते उचला हे सगळं मोजून घ्यायचं नाही घ्यायचं उचला हे तुमचं मी पैसे भरलेले आहेत मी मोजून द्यायचं तुम्ही अजिबात मला माहित नाही मोजून काय घ्यायचं नाही मला नाही घ्यायचं मोजून काय घेत नाही मी बी बघते ना कस काय तुमची कंप्लेंट करेन बरं का मी अहो कंप्लेंट द्या सोडून पण तुमची तुम्ही शांत बसा मॅडम तुम्हाला बोलत नाही मी. मोजणीकरच्या धोरणाने मोजणी होणार आहे आणि तुम्ही जर लई जर केलं आडावाडा मोजणी पैसे भरलेले आहेत मोजणी होणार आहे तुम्ही जर जादा जर हे केलं तर पोलीस कंप्लेंट होईल नाही नाही कराच एवढी पोलीस केस असते का त्याला भात खायला जायचंय का ज्याप्रमाणे मोजणी पैसे त्यांनी भरले त्याप्रमाणे होणार आहे कोणाचंही कोणाला दाबल्या जाणार नाही आणि काही नाही करणं सुरू काम नाही हो करायचं नाही अजिबात करायचं नाही हातच लावायचं नाही पैसे दिले तिथं फुकट नाही बोलायला तुझ्यावर हरामाचं नाही पैसे देतो नोटा मोजित माणसं बोलत हरामाचं नाही मुंबईला चालली बिगर पैशाचं खायला इकडं हा ना लय नसतं करत लय दिवस असिस्टंट चला तिकडं आणि तुम्ही भांडणं वगैरे काही करू नका परत. अहो, अजिबात नाही चला ते. मोजूनच जायचं पैसे भरले पैसे तुम्ही टेन्शन घेऊ नाही तर नका पैसे द्या. दिवसभर काही करू डबल नका. पैसे द्या. कशाला डबल मोजून द्या ना लय. तुमच्याकडे त्या डबा हो मी आहे इथं चोर अजिबात भांडणं नाही लागत याला. हा ठीक आहे काय माणूस आहे काय साहेब आहे अहो पण तुम्हाला सांगितलं 10-5 देते जास्त म्हणून पैशाची गरज नाही लागलेलं श्रीमंत लागून गेले सांगायला नाही ना दिन 2 लाख द्यायला बसली ती. कारण 10 लाख खाल्ले 10 लाख चार लक्षात ठेवा 2 काय 4 दिन खाल्लंय खाल्लंय त्याच्यामुळे काय खाल्लं तुमचं जा तुम्ही तिकडे बांधाकडे तिकडे जा हा ते गेला पुढे बांधा दाखायला तुम्ही जा भांडणं वगैरे करू चला नका. आपण बघून घेऊ त्यांना घ्या ना पुढं ऐका ना साहेब करा अहो नाही म्हणा ऐका ना साहेब साहेब मी म्हातारी. निमतळी नाही व्हिडिओ काढीन मी पैसे घ्यायचे व्हिडिओ हा. अहो पैसा नाही काही लागत तुम्ही जा हा, तिकडे आम्हाला पण मोबाईल हा. आहे इथं भांडणं आम्ही करू पण नका. काढू हा फोडील मोबाईल तुमचा चला काय चाललंय सर मग हा संतोष भाई हा लय घाई गेलते तुम्ही काही काय असं गेलतो की त्या दोन्ही बाईंचे एवढे मरणाचे भांडणं झाले हा तर पहिली सरकारी मुलगी झालती पण ते निशाला मान्य नव्हती हा. कारण निशाने काय केलं तर 10 गुंठे रान वैशालीचं दाबलेलं होतं मग त्या दोन्ही एक राहते पुण्याला एक राहते मुंबईला हा. आणि मग त्यांनी मग पोलीस संरक्षणामध्ये त्या वैशालीने तिच्या नवऱ्याने म्हणजे कोर्ट कमिशन मोजणी भरली होती आणि मग कोर्ट कमिशन मोजणी भरली पोलीस संरक्षण 10 गुंठे रान काढून द्यावं हे बाय जर नव्हते ऐकली ना हा. तर मग त्यांनी 353 खाली गुन्हा दाखल करून ही जेलमध्ये गेली असती हिला नेला 7 मध्ये आणि इकडे मोजणी मात्र कंप्लीट झाली असती हा. विषय आज झाला मी गेलो मिटवलं म्हटलं बाई तू जरा दाबलं तो रान तिचं देऊन टाक ना हां आणि मग काय केलं माहिती आहे का त्यांना दोघींना ते मिठामिठी केली त्यांना म्हटलं दोघी पण या तुम्हाला जेवायला घालतो कारण कायमचं वय मनुष्य नको चांगलं नाही ना या अशा बांधायच्या बांधाने हा मिटून टाकलं ते देऊन टाकलं तिचं 10 गुंठे रान तिला निघतच होतं ना हिचं क्षेत्र भरतंय हिचं क्षेत्र भरत होतं तरी म्हणजे नाही 10 गुंठे कुठून आणायचं तिचं 10 गुंठे कमी होतं ते देऊन टाकलं क्षेत्रापेक्षा जादा 10 गुंठे घेत होती म्हणायची खर्च हा क्षेत्रापेक्षा क्षेत्र हा अशी काय सांगायचंय माणसाची हवाच थांबत नाही हो. हो, थांबत. काय बोकांडी बांधून येणार आहे का काय कोण संघ येणार आहे काय अवघड आहे हो. चला येऊ का हा. त्याच्यामुळे घाई गेलतो चालून ते बघ निशा मी जर नसतं त्या दिवशी आलो ना तर पोलीस संरक्षणात कोर्ट कमिशन भरली होती भूमी अभिलेखचे जे लोक होते सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आणि पोलीस होते तुला अडथळा आणला म्हणून 353 खाली अटक केली असती घेऊन गेले असते इकडं रान काढून दिलं असतं मला सांग मी केलं ते योग्य केलं नाही तुला बाजूला घेऊन समजून बाजूला घेऊन तुला समजून सांगितलं बरोबर आहे नाही तर हिची काही चूक नाही तू 10 गुंठे रान खात होती आणि कायमचं आता तुमचं वय मनुष्य राहिलं असतं म्हणून मी काय विचार केला की तुम्हाला जेवायला आणावं तर नेमकंच तिचा नवरा काय दारी होतं म्हणजे बरोबर आहे ना
आणि तुझी बहीण कुठे गेली? क्लासला गेली. क्लासला गेली. बहीण बरोबर नवरा तर मुंबईला गेली. नाही पुण्याला. हा मीच विसरलो. मुंबईला बी आहे. मुंबईला हा तेच ना. पुण्याला येते त्यांना काही ऑफिसवर सुट्टीच नव्हती म्हणून बरोबर. ते आले होते. मला वाटलं सगळे येते पण तुम्ही जायचं. नाही काय झालं आता हे दाऱ्यावर गेले आता कसं त्यांचा भाऊ आहे ना बारका भाऊ तो गेलाय कुठं बाहेर गेलाय बरं. तर मग उशीर झालाय आणि लाईटीचा तुम्हाला तर माहिती आहे बरोबर. कसा प्रॉब्लेम हा, आहे light. हा, मग त्याच्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही ते काम करा सरपंचांनी मला सांगितलं मी जाऊन येते म्हणलं मी कशासाठी आलो की तुमचं म्हणजे ते वैमनस्य जाऊ दे आता विषय संपला तुमचा भांडणाचा अन्नाचा बरोबर आहे की नाही? काय होता पण आता चांगलं झालं नाही आता आणि पाताला बांधे ना काय नाही नाही? या- तुम्ही नसते ना सरपंच तर यायच्यालाच तयार नव्हते. हा तुम्ही बरोबर. आले ना तुम्हाला नाही, फोन मग केला तिला ना मी समजून म्हणून ते सांगितलं म्हणलं परत असं आलो. असं होईल ती चित्र पण झाली अटक होईल तिला बाजूला घेऊन नाही, सांगितलं सगळं सांगितलं भाकरी सांगितलं. घ्यायला पाहिजे आणि जाऊ दे ना तू जर आज भरलं तू जेव्हा काय आणलं नाही तू जर आज भरलं ना जे क्षेत्र होतं तुझं 2.5 एकर ते भरलं तुझा अजून ते जास्त खात होती 3.5 एकर खात होती ना बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर मग काय तुझं काही गेलंय का नाही. काहीच पण नाही मी पण रीतीनेच मागत होते ना तिला ती अरे ऐकूनच मला घेत जेवण नव्हती. झालंय मी बडी तुम्ही लय लवकर लवकर खाल्लं आता माझं आमचं पण आता झालंय झालंय. झालंय नाही खा हो, खा. नाही नाही झालंय आता बघ, खूप तुम्हाला मी- खूप बरं, झालं इथून पुढे भांडण तंटा अजिबात नाही पाहिजे गुढी गुलाबी असे खूप जणांचे मी भांडणं मिटवले हा आणि हे लोक आहेत ना खरं बोलू का काय उगाच काय नेते म्हणून बरोबर हा ना पैसा पाणी जमीन जमला नाकच तडक राहते बांधावरून भांडणं हा किती भांडणं किती विकोपाला गेले ते सांगायला नको आतापर्यंत लोकांची असं आहे आणि आता सरकारी मोजणी सॅटेलाइट होऊन होती ना हो. उपग्रहावरून हो, होती हो. असं आहे जीपीएस सिस्टीम आहे जीपीएस सिस्टीम बरोबर नाही बरं झालं जे परत काही भांडण तंटा करू नका नाही. चालेल. आवडलं ना? हो आवडलं मी डील करतो परत भांडण तंटा नाही हा? नाही अरे, म्हणून ते- हे काय बेसिक मध्ये चाललं बरोबर चालेल.